वेलकम टू वाय अकॅडमी. शाऊ स्क्रीनिंग टेस्टमध्ये आपण ॲसिड बेस सॉल्ट्स हा टॉपिक बघत होतो. ॲसिड बेस सॉल्ट हा टॉपिक आपला झालेला आहे. त्यानंतर कार्बन अँड कार्बन कंपाऊंड्स ह्या टॉपिकमधले आपले काही MCQ सॉल्व करून झालेत. आता आज आपण IUPAC नॉमेनक्लेचरचे बेसिक कंपाऊंड बघणार आहेत. होमोलोगस सिरीजबद्दल आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहेत आणि त्यानंतर आपण बघणार आहेत की अल्केन्स अल्किन्स अल्काइन्सवरचे क्वेश्चन. तर आता बघा, फर्स्ट क्वेश्चन इज अबाउट होमोलोगस सिरीज. तर क्वेश्चन काय आहे बघा, सबसिक्वेंट मेंबर्स ऑफ होमोलोगस सिरीज डिफर बाय हाउ मेनी ॲटॉमिक मास युनिट. सबसिक्वेंट कन्स्टिट्युएंट्स किंवा सबसिक्वेंट मेंबर्स ऑफ होमोलोगस सिरीज. तर होमोलोगस सिरीज म्हणजे काय, तर homologous series is a series or group of compounds which have same general formula, same chemical nature but differ by physical properties like mass. तर बघा, तर अशा ग्रुप्सला आपण होमोलोगस ग्रुप म्हणतो ज्याचा जनरल फॉर्म्युला सेम आहे. जनरल फॉर्म्युला इन द सेन्स नंबर ऑफ कार्बन्स अँड हायड्रोजन्स आर मल्टिपल ऑफ इच अदर. तर बघा, होमोलोगस सिरीजमध्ये जर आपण हायड्रोकार्बन्सची होमोलोगस सिरीज बघितली तर हायड्रोकार्बन्सच्या होमोलोगस सिरीजमध्ये CH2चा डिफरन्स असतो, एक कार्बन दोन हायड्रोजनचा डिफरन्स असतो. हे अल्केन्स अल्किन्स अल्काइन्स तिन्हीमध्ये पण होमोलोगस सिरीजमध्ये CH2चा डिफरन्स असतो. CH2 म्हणजे एक कार्बन आणि दोन हायड्रोजननी डिफर करतात. होमोलोगस सिरीज ऑफ हायड्रोकार्बन्स लाईक अल्केन्स अल्किन्स अल्काइन्स डिफर बाय CH2 ग्रुप. म्हणून ह्याचा ॲटॉमिक मास युनिटनुसार डिफर काय होतं, तर एक कार्बन म्हणजे 12 युनिट आणि दोन हायड्रोजन म्हणजे एका हायड्रोजनचा 1 ॲटॉमिक युनिट मास आहे. तर 12 + 2 = 14 युनिटचा डिफरन्स येतो. तर बघा, होमोलोगस सिरीज डिफर बाय CH2 ग्रुप म्हणजे प्रिव्हियस मेंबर ऑफ होमोलोगस सिरीज हॅव 1 कार्बन अँड 2 हायड्रोजन लेस दॅन नेक्स्ट मेंबर. सो बघा इथं की ह्याचा आन्सर काय येतं मग 14 युनिट. युनिट म्हणजे ॲटॉमिक मास युनिटनुसार कॅल्क्युलेट केले आपण, त्यामुळे यू लिहिले. तर बघा, ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज ऑल्सो अबाउट होमोलोगस सिरीज. तर हा क्वेश्चन कुठला आहे बघा, which of the following is not observed in homologous series. which of the following is not observed in homologous series म्हणजे होमोलोगस सिरीज जी आहे त्या सिरीजच्या काही प्रॉपर्टीज आहेत, काही डिफरन्सेस आहेत किंवा डिफरन्सेस इन द सेन्स कन्स्टिट्युएंट या और काय म्हणू शकतो आपण की सबसिक्वेंट मेंबर्स ऑफ होमोलोगस सिरीज डिफर बाय 1 कार्बन ॲटम अँड 2 हायड्रोजन ॲटम्स. असे काही होमोलोगस सिरीजच्या प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीजपैकी विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑब्झर्व्ड म्हणले म्हणजे कुठली होमोलोगस सिरीजची प्रॉपर्टी नाही आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे. तर प्रॉपर्टी नंबर 1, दे चेंज इन केमिकल प्रॉपर्टीज. ऑप्शन नंबर 2, डिफरन्स इन CH2 ग्रुप अँड 14 युनिट मॉलिक्युलर मास. दिस इज करेक्ट. 3, ग्रॅडेशन इन फिजिकल प्रॉपर्टीज. ग्रॅडेशन म्हणजे ग्रॅज्युअल चेंज. तर एक होमोलोगस सिरीजचा मेंबर CH2 नी इन्क्रीज होते म्हणजे ग्रॅज्युअली इन्क्रीज होते. तर ग्रॅज्युअली फिजिकल प्रॉपर्टीज इन्क्रीज होतात आणि होमोलोगस सिरीज हॅव सेम फंक्शनल ग्रुप. म्हणजे अल्कोहोलची होमोलोगस सिरीज असेल तर होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल मेंबर्स कंटेन्स अल्कोहोल ॲज अ फंक्शनल ग्रुप. जर कार्बोक्सिलिक ॲसिड COOH ची होमोलोगस सिरीज असेल तर ऑल मेंबर्स ऑफ कार्बोक्सिलिक ग्रुप सिरीज या फिर ऑल मेंबर्स ऑफ होमोलोगस सिरीज कंटेन COOH ग्रुप. So functional group is same, but as I mentioned previously, the change in chemical properties is not observed in homologous series. तर चेंज होत नाहीत केमिकल प्रॉपर्टीज का, तर बघा याचं रिझन डी ऑप्शनमध्ये. तर बघा, होमोलोगस सिरीजच्या केमिकल प्रॉपर्टीज चेंज होत नाहीत. यामागचं रिझन आहे की त्यांचा फंक्शनल ग्रुप सेम असतो. जर फंक्शनल ग्रुप सेम असेल तर प्रॉपर्टीजमध्ये डिफरन्स आपल्याला दिसून येणार नाही. सो ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट हाऊ मेनी सिंगल बॉन्ड्स प्रेझेंट इन द मिथेन. ह्यासाठी तुम्हाला मिथेनचं स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं पाहिजे.
तर मिथेन, मिथ हा वर्ड जो आहे तो रिप्रेझेंट करतो एक कार्बन. तर मिथेनचा जनरल फॉर्म्युला असतो CH4. तर त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करू. कार्बन, इकडे एक हायड्रोजन असतं, एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन आणि इकडे एक हायड्रोजन. तर सिग्मा बॉन्ड किंवा सिंगल बॉन्ड म्हणजे सिंगल पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर करणारे बॉन्ड्स. तर हा एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, हा एक कार्बनचा इलेक्ट्रॉन, सिंगल बॉन्ड. इथे एक कार्बन इलेक्ट्रॉन, इथे एक हायड्रोजन इलेक्ट्रॉन, सिंगल बॉन्ड. इथे एक कार्बन इलेक्ट्रॉन, इथे एक हायड्रोजन इलेक्ट्रॉन, सिंगल बॉन्ड. इथे एक कार्बन इलेक्ट्रॉन, इथे एक हायड्रोजन इलेक्ट्रॉन, सिंगल बॉन्ड. तर द बॉन्ड इन विच किंवा इफ द वन पेअर ऑफ ॲटम इज shared between the two atoms, then it is known as single bond. So there are 4 single bond in methane. तर मिथेन मध्ये 4 सिंगल बॉन्ड असतात. तर त्यानुसार ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. तर बघा पुढचा क्वेश्चन, हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट इन द वन मॉलिक्यूल ऑफ इथेनॉल. तर बघा कार्बन, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन इथेनॉल आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर इच, जसं की होमोलॉगस सिरीजला आपण नाव देतो, मिथ म्हणजे एक कार्बन, इच म्हणजे 2 कार्बन, आणि तसंच प्रोप म्हणजे 3 कार्बन, ब्यूट म्हणजे 4 कार्बन. तसंच होमोलॉगस सिरीज इन्क्रीज होते जाते. तर मिथ म्हणलं तर 1 कार्बन, इच म्हणलं तर 2 कार्बन. इथेनॉल म्हणजे इथ हा जो आहे हा रूट वर्ड आहे जो नंबर ऑफ कार्बन ॲटम्स डिनोट करू शकतो. तर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स जेव्हा डिनोट करतात तर 2 कार्बन ॲटम असलेल्या मॉलिक्यूलला इथेन म्हणायचं किंवा इथेनॉल म्हणायचं. हे पुढचं जे आहे ते फंक्शनल ग्रुप डिनोट करतं. आपल्याला विचारले नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, सो number of carbon atoms in ethane is 2. So option number B is our correct option. Next question is about alkenes. It is a homologous series of hydrocarbons. The question बघा, which of the following is valid bond in alkenes that connects carbon atom. अल्किन्स जेव्हा आपण म्हणतो, अल्किन्स म्हणल्यानंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला पाहिजे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज ऑब्झर्व्ड इन द केस ऑफ अल्किन्स. कार्बन कार्बन डबल बॉन्ड जेव्हा अल्किन्समध्ये आपण ऑब्झर्व करतो तर आपण असं बघू शकतो की कार्बन कार्बन ॲटम इज कनेक्टेड बाय डबल बॉन्ड इन द केस ऑफ अल्किन्स. सो व्हॅलिड बॉन्ड इन अल्किन्स इज डबल बॉन्ड. अल्किन्स कंपाऊंड जे असतात तर मोर दॅन, जर अल्किन कंपाऊंड्समध्ये मोर दॅन 2, मोर दॅन 3, मोर दॅन 4 कार्बन ॲटम असतील तर त्यातले काही कार्बन ॲटम जे आहेत ते सिंगली बॉन्डेड असतात. जसं की ह्याला हा कार्बन सिंगल बॉन्डेड आहे. पण व्हॅलिड बॉन्ड जो आहे तो डबल बॉन्ड जर असेल, एखादा जरी डबल बॉन्ड असेल तर तो व्हॅलिड डबल बॉन्ड असतो. म्हणजे अल्किन्सचा मेजर कन्स्टिट्युएंट किंवा मेजर बॉन्ड जो असतो तो डबल बॉन्ड असतो. तर लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज जनरल फॉर्म्युला फॉर अल्किन्स. अल्किन्सचा जनरल फॉर्म्युला काय असतो तर बघा आपण सगळ्यात सिरीजचा बघू. Alkanes are homologous series of carbon in which all carbon atoms are connected by single bond. So its general formula is CnH2n plus 2. आता हे झालं अल्केन्स. अल्किन मध्ये बघा, अल्किन्स आर हायड्रोकार्बन्स इन विच कार्बन ॲटम means the given hydrocarbon must contain at least one carbon carbon double bond. एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहिजे, त्याचा फॉर्म्युला असतो जनरल फॉर्म्युला CnH2n. त्यानंतर तिसरी होमोलॉगस सिरीज आहे अल्काइन्स. अल्काइन्स ही होमोलॉगस सिरीज जी असते, आता हे सिंगल बॉन्ड, हा झाला डबल बॉन्ड. अल्काइन्स मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. अल्काइन्स इज अ होमोलॉगस सिरीज ऑफ hydrocarbons in which carbon atoms are connected by at least one carbon carbon triple bond. So they are known as alkynes. Alkynes चा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n minus 2. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले अल्किन्स चा जनरल फॉर्म्युला. सो
अल्किनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n. सो ऑप्शन नंबर 2 इज अवर करेक्ट ऑप्शन. तर बघा इनिशियली हे सगळे क्वेश्चन्स आहेत. आता बघा विच ऑफ द फॉलोइंग इज मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सायक्लोब्युटेन. तर बघा सायक्लो म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर आहे. सायक्लो कंपाऊंड म्हणजे फर्स्ट कार्बन ॲटम इज कनेक्टेड टू द लास्ट कार्बन ॲटम. म्हणजे त्याची डेफिनेशन बघा, द हायड्रोकार्बन कंपाऊंड्स इन विच first carbon atom is connected to last carbon atom and they form a ring like structure, they are known as cyclic hydrocarbons. तर इथं सायक्लोब्युटेनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचे. ब्युटेन म्हणजे 4 कार्बन. सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये 4 कार्बन्स आपण असे पुट करू शकतो. ब्युटेन एन म्हणजे सिंगल बॉन्ड कनेक्टेड आहे, सिंगल बॉन्डेड आहे. आता बघा हा कार्बन याच्याशी कनेक्टेड आहे, याच्याशी कनेक्टेड आहे. म्हणजे कार्बनची 2 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय आहे. म्हणजे इथं 2 हायड्रोजन जोडावं लागतील, इथं 2 हायड्रोजन जोडावं लागतील, इथं 2 हायड्रोजन जोडावं लागतील आणि इथं 2 हायड्रोजन. म्हणजे कार्बनची टोटल व्हॅलेन्सी आहे 4. त्यापैकी आपण काय करतो, आपली व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या बॉन्डनी कार्बन कार्बन बॉन्डनी 2 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होते. उरलेले 2 इलेक्ट्रॉन हायड्रोजन सोबत कंबाईन होतील. तर बघा आपल्याला जर समजत नसेल नंबर ऑफ हायड्रोजन किती जॉईन करायचे, तर एक सिंपल फॉर्म्युला आहे की नंबर ऑफ हायड्रोजन्स टू बी ॲडेड टू कार्बन. ह्याचा एक फॉर्म्युला आहे 4 मायनस नंबर ऑफ बॉन्ड्स. तर बघा 4 मायनस नंबर ऑफ बॉन्ड्स. आता ह्या कार्बनला किती हायड्रोजन अटॅच करायचे, तर बघा 4 मायनस नंबर ऑफ बॉन्ड्स. हा एक बॉन्ड झाला, हा एक बॉन्ड झाला. 4 मायनस 2 2. म्हणून आपण 2 हायड्रोजन ह्याला अटॅच केलेले आहेत. तर त्यामुळं अशी व्हॅलेन्सी त्याची सॅटिस्फाय करायची. त्यानंतर आपण बघूया ह्याचं जनरल फॉर्म्युला काय झालं मग, तर C1 C2 C3 C4. म्हणजे कार्बन 4 आहेत. हायड्रोजन किती आहेत बघा, हायड्रोजन किती आहेत बघा. तर हायड्रोजन 2 2 4 5 6 7 8. C4H8 is a molecular formula of cyclobutane. C4H8 म्हणजे ऑप्शन नंबर C is our correct option for this question. So option number C is our correct option. Let's move to the next question. Hydrogenation of alkenes can be carried out in the presence of. Hydrogenation of alkenes can be carried out in the presence of. तर बघा हायड्रोजिनेशन म्हणजे काय, हायड्रोजिनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन ॲड करायचे अल्किन्सला म्हणजे डबल बॉन्डला. तर ही 10th सिलेबसमधली रिॲक्शन आहे. तर हायड्रोजिनेशन म्हणजे हायड्रोजन ॲडिशन. हायड्रोजन ॲडिशन म्हणजे हायड्रोजिनेशन. तर हायड्रोजन ॲडिशन कशी करायची बघू आपण. तर जेव्हा आपण अल्किन्सला हायड्रोजन ॲड करतो तर काय होतं, तर अल्किन्सला हायड्रोजन ॲड करताना आपण काय करतो की एक कॅटलिस्ट यूज करतो जो सरफेस एरिया प्रोव्हाइड करतो. तर तो कॅटलिस्ट आपण काय करतो, सरफेस एरिया प्रोव्हाइड करतो. तर आपण निकेल हा कॅटलिस्ट वापरतो ज्याचा सरफेस एरिया ब्रॉडर आहे, ज्यावरती आपले अल्केन म्हणजे डबल बॉन्डेड मॉलिक्युल्स ऑक्युपाय होतील. आणि डबल बॉन्डेड मॉलिक्युल्स ऑक्युपाय झाल्यानंतर बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणजे इकडे एक CH2 ग्रुप असेल, इकडे एक CH2 ग्रुप असणार आहे. तर ह्याच्यामध्ये जेव्हा हायड्रोजन ॲड होईल तर हा जो कॅटलिस्ट आहे ना, तर ह्या कॅटलिस्ट ह्या रिॲक्शनला सरफेस एरिया प्रोव्हाइड करतो फॉर द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. तर बॉन्ड फॉर्मेशन करण्यासाठी म्हणजे हा जो कॅटलिस्ट आहे हा सरफेस एरिया प्रोव्हाइड करतो आणि असा हा बॉन्ड क्रिएट होतो. हा बॉन्ड क्रिएट झाल्यानंतर कार्बनचा डबल बॉन्ड ब्रेक होतो, कारण कार्बनची व्हॅलेन्सी 4च आपण सॅटिस्फाय करतो. जेव्हा कार्बनची व्हॅलेन्सी 4 पेक्षा जास्त असते तेव्हा त्याचा एक बॉन्ड आपल्याला ब्रेक करायला लागतो. तर बघा हा डबल बॉन्ड ब्रेक होतो. तर याची रिॲक्शन लिहिताना आपण असं लिहितो CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस हायड्रोजिनेशन म्हणजे हायड्रोजन ॲडिशन. हायड्रोजन ॲडिशन इन द प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट. निकेल प्लॅटिनम पॅलेडियम आपण कुठलेही कॅटलिस्ट ॲड करू शकतो. आणि लिहिताना आपण असं लिहितो CH3 CH3 म्हणजे एक हायड्रोजन दोन्ही साईडला ॲड झालंय.
तर अशा प्रकारे आपला जो कॅटलिस्ट असतो तो रिएक्शनला फास्ट करतो बाय प्रोव्हाइडिंग सरफेस एरिया. बाय प्रोव्हाइडिंग सरफेस एरिया. सो ऑप्शन नंबर डी किंवा ऑप्शन नंबर 4 इज अवर करेक्ट ऑप्शन. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कंटेन ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड म्हणजे अल्काइन्स. अल्काइन्सचा जनरल फॉर्म्युला काय आहे तर विच ऑफ द फॉलोइंग कंटेन्स ट्रिपल बॉन्ड म्हणजे आता बघा असे मॉलिक्युलर फॉर्म्युला दिल्यानंतर आपण जनरल फॉर्म्युलाशी कम्पेअर करून ट्रिपल बॉन्ड कुठला आहे हे कॅल्क्युलेट करू शकतो. तर बघा जनरल फॉर्म्युला ट्रिपल बॉन्ड म्हणजे अल्काइन सिरीज. अल्काइन्सचा जनरल फॉर्म्युला मी सांगितलंय जसं की अल्काइन्सचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n-2 where n represent number of carbon atoms where n represent number of carbon atoms. तर बघा आपल्याकडे इथं प्रत्येक ह्या चारही ऑप्शन मध्ये 4 कार्बन ॲटम्स आहेत. तर आपण Cn तर इथं n ची व्हॅल्यू 4 पुट करू. C4H × 2 × 4 4 to the 8 -2 म्हणजे बघा C4H6 is a formula of triple bond containing 4 carbon. So option number A is our correct option according to this general formula. So let's move to the next question. Next question is about बघा नेमिंग नॉमेनक्लेचर म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचर मधला हा क्वेश्चन आहे. तर आपल्याला गिवन कंपाऊंड किंवा गिवन अल्केन्सचं नेम द्यायचे. नॉमेनक्लेचर मध्ये आपल्याला पहिले रूल लक्षात ठेवावा लागेल. एक बेसिक रूल आहे की आपण काय करतो अल्केन्स तर लॉंगेस्ट चेन कॅल्क्युलेट करतो. लॉंगेस्ट चेन कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याला नंबरिंग देतो. पॅरेंट चेनला नंबरिंग देतो. तर बघा इथे 4 कार्बन आहेत तर त्याचा रूट वर्ड काय येणार आहे ब्यूट. 4 कार्बन आहेत तर रूट वर्ड असतो ब्यूट. आता बघा सिंगल बॉन्ड आहे म्हणजे अल्केन आहे म्हणून ब्यूट एन असं नाव द्यायचं. ह्याचं कुठलाही फंक्शनल ग्रुप अटॅच नाही त्यामुळं त्याचा फंक्शनल ग्रुप सेकंडरी सफिक्स नाहीये किंवा कुठलाही सबस्टिट्यूएंट ग्रुप अटॅच नसल्यामुळं आपण त्याला प्रिफिक्स पण देणार नाही. तर ह्याचं नाव आहे ब्यूटेन. ऑप्शन नंबर सी इज अवर करेक्ट ऑप्शन. तर बघा नॉमेनक्लेचर देताना एक रूल लक्षात ठेवा तुम्ही प्रिफिक्स प्लस रूट वर्ड म्हणजे वर्ड इंडिकेटिंग नंबर ऑफ कार्बन ॲटम्स रूट वर्ड प्लस सफिक्स करायचं. जर गिवन कंपाऊंड मध्ये प्रिफिक्स म्हणजे सबस्टिट्यूएंट ग्रुप म्हणजे हायड्रोजन सोडून जर दुसरा कुठला ग्रुप अटॅच असेल तर त्याला प्रिफिक्स म्हणून नाव द्यायचं. म्हणजे ह्या नॉमेनक्लेचरच्या आधी प्रिफिक्स द्यायचा सबस्टिट्यूएंट ग्रुपचा. नंतर किती कार्बन आहे त्याच्यावर डिपेंड रूट वर्ड द्यायचा. त्यानंतर कुठला आहे म्हणजे सिंगल बॉन्डेड आहे डबल बॉन्डेड आहे अल्केन आहे अल्कीन आहे अल्काइन आहे त्यावरती सफिक्स द्यायचा. आणि जर फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला सेकंडरी सफिक्स म्हणून द्यायचं. आपण असे एक्झाम्पल नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघणारच आहेत. तर बघा या क्वेश्चनचा आन्सर आहे ब्यूटेन कारण 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड विदाउट एनी सफिक्स विदाउट एनी सबस्टिट्यूएंट ग्रुप विदाउट एनी सेकंडरी सफिक्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा व्हॉट इज द नेम ऑफ कंपाऊंड विथ स्ट्रक्चरल फॉर्म्युला दॅट. तर बघा त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करून घेऊ आपण आधी. तर ह्याचं स्ट्रक्चर कसे आधी स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्यायचं क्लिअरली. CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि हा जो ब्रॅकेट मधला ग्रुप दिलाय हा ह्या कार्बनला अटॅच आहे. कसा ओळखला तर बघा व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होती का बघायचं. इथं एकच हायड्रोजन आहे ह्या कार्बनला हा कार्बन इकडे एक बॉन्ड बनवते म्हणजे ह्या कार्बनची व्हॅलेन्सी 2 झाली. आणखीन एक हायड्रोजन ऍड केलाय म्हणजे 3 झाली म्हणजे चौथा ग्रुप CH3 ग्रुप इज अटॅच्ड टू दिस कार्बन. सो आता नॉमेनक्लेचर देऊ. पॅरेंट चेन कुठली आहे तर आपण ही पॅरेंट चेन म्हणजे जी लॉंगेस्ट चेन कंटेनिंग डबल बॉन्ड इज अवर पॅरेंट चेन. आता बघा आता डबल बॉन्ड ज्या साईडनी आहे त्या साईडनी आपण नंबरिंग द्यायला स्टार्ट करणार. तर इथं फर्स्ट हे झालं 2 हा 3rd कार्बन हा झाला 4th कार्बन
आणि हा आपला सबस्टिट्यूएंट ग्रुप. तर नॉमेनक्लेचर देताना आपण काय करतो, तर पहिले प्रिफिक्स म्हणजे सबस्टिट्यूएंट ग्रुपचं नाव देतो. तर हा जो सबस्टिट्यूएंट ग्रुप आहे तो आहे मिथाइल ग्रुप. मिथाइल म्हणजे मिथेनमधून एक कार्बन मायनस करायचं, CH4- 1 हायड्रोजन CH3, ह्याला म्हणायचं मिथाइल ग्रुप. मिथाइल इज अ सबस्टिट्यूएंट हिअर. सो नॉमेनक्लेचर देताना आपला रूल बघा, प्रिफिक्स प्लस रूट वर्ड प्लस सफिक्स. इथं प्रिफिक्स कुठला आहे, तर सबस्टिट्यूएंट ग्रुप ॲक्ट ॲज प्रिफिक्स. सबस्टिट्यूएंट ग्रुप म्हणजे CH3 ग्रुप, म्हणजे काय म्हणायचं मिथाइल. पण मिथाइलची पोझिशन दाखवायची, कुठे आहे, इकडे इकडे इकडे, कुठल्या कार्बनला अटॅच आहे, तर ते दाखवायला लागेल आपल्याला की हे 3rd कार्बनला अटॅच आहे. तर काय करायचं, 3 मिथाइल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण. आता प्रिफिक्स झालं, रूट वर्ड किती कार्बन आहेत, 1 2 3 4. सो रूट वर्ड हिअर इज ब्यूट. आता बघा सफिक्स द्यायचे आपल्याला. सफिक्स म्हणजे अल्केन अल्किन अल्काइन पैकी हा काय आहे, डबल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड आहे, म्हणजे हा झाला अल्किन. डबल बॉन्ड म्हणजे अल्किन. अल्किन मधलं आपण फक्त सफिक्स घेताना इन घेतो. त्याचे रूल्स त्यांच्या बुकमध्ये पण आहेत. नॉमेनक्लेचर देताना आपण काय करतो, डबल बॉन्डचं नॉमेनक्लेचर देताना जर अल्किन असेल तर ENE देतो. म्हणजे आता बघा कुठल्या नंबरला डबल बॉन्ड आहे, तर ब्यूट 1 इन. तर आपण ऑप्शन बघूया. आता हे सफिक्स झालं, तर प्रिफिक्स रूट वर्ड सफिक्स सगळं झालं, पोझिशन दाखवून झाली. आता बघा 3 मिथाइल ब्यूट 1 इन. तर ऑप्शन नंबर D इज अवर करेक्ट ऑप्शन. सो अशा क्वेश्चनला तुम्ही लक्ष देऊन थोडंसं सॉल्व करायचा प्रयत्न करा. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता ह्या कंपाऊंडला नॉमेनक्लेचर द्यायचं आहे आपल्याला. तर जसं पहिले केलं तसं आपण पहिले लॉंगेस्ट चेन शोधणार आहेत, त्याला पॅरेंट चेन म्हणायचं. त्यानंतर सबस्टिट्यूएंट, इथे एक मिथाइल सबस्टिट्यूएंट आहे, इथे एक मिथाइल सबस्टिट्यूएंट आहे, आणि नंबरिंग द्या 1 2 3 4 5 6. इकडून दिलं तर 1 2 3 आणि 4च्या मध्ये डबल बॉन्ड येते. इकडून दिलं तर 1 2 3 4च्या मध्ये, म्हणजे दोन्हीकडून आपण नंबरिंग दिलं तर पोझिशन ऑफ डबल बॉन्ड इज सेम. सो आता काय करायचं, लोवेस्ट सम रूलनुसार जिकडून सबस्टिट्यूएंट ग्रुप जवळ पडते तिकडून आपण नॉमेनक्लेचर द्यायला स्टार्ट करायचं, म्हणजे नंबरिंग द्यायला स्टार्ट करायचं. तर बघा हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स्थ, म्हणजे हेक्झेन आहे. बरोबर आहे, हेक्झिन आहे, डबल बॉन्ड असल्यामुळे हेक्झिन. आता बघा 2 मिथाइल ग्रुप आहेत म्हणून आपण पोझिशन दाखवायची 2, 3. आता जसं की मी सांगितले, प्रिफिक्स घ्या प्लस रूट वर्ड घ्या, प्रिफिक्स नंतर रूट वर्ड, त्याच्यानंतर सफिक्स. तर प्रिफिक्स नंतर रूट वर्ड मग सफिक्स. 2 प्रिफिक्स आणि सेम आहेत, मिथाइल मिथाइल म्हणून 2 वेळेस मिथाइल लिहायचं नाही. पोझिशन वेगवेगळ्या असल्यामुळे 2, 3 डायमिथाइल. 2 आहेत म्हणून डायमिथाइल 3 असते, तर ट्रायमिथाइल 4 असतील, तर टेट्रामिथाइल 5 असतील, तर पेंटामिथाइल. पण हे सबस्टिट्यूएंट झाले. आता बघा रूट वर्ड काय आहे, हेक्स. आता हा अल्कीन आहे, डबल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड आहे, त्यामुळे आपण ह्याचा एंडिंग किंवा सफिक्स काय देणार आहे, तर इन असा सफिक्स द्यायचा आपल्याला. इन म्हणजे अल्कीन आहे ना हा, कारण ह्याच्यात डबल बॉन्ड आहे, अल्कीन असल्यामुळं आपण इन हा सफिक्स द्यायचा. तर इनची पोझिशन बघा 3 इन. तर हा ऑप्शन कुठला आहे, तर बघा हे ऑप्शन नंबर D दिसते, 2, 3 डायमिथाइल हेक्झिन. So option number D is our correct option according to this question. बघा नॉमेनक्लेचर देताना तुम्हाला रूल्स लक्षात ठेवले पाहिजेत. प्रिफिक्स कुठलं, रूट वर्ड कुठलं, सफिक्स कुठलं, पॅरेंट चेन कशी आयडेंटिफाय करायची, आणि बाकी सगळ्या गोष्टी पण, म्हणजे डबल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, फंक्शनल ग्रुप कुठला आहे का नाही. तर सध्या नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन अल्किन अल्काइन बघू. नॉमेनक्लेचर ऑफ फंक्शनल ग्रुप हे रेअरलीच आहे, म्हणजे असे डिफिकल्ट लेवलवरती नॉमेनक्लेचरवरती क्वेश्चन्स नसतील, पण आपण जसं जसं हायर लेवलवरती थोडे थोडे क्वेश्चन्स घ्यायला घेऊ आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर तोपर्यंतसाठी तुम्ही काय करा, ह्याचे IUPAC नॉमेनक्लेचरचे रूल रिवाईज करून घ्या.
आणि IUPAC नॉमेनक्लेचर देताना तुम्ही फक्त ह्या रूल्सला फॉलो करून कुठल्याही कार्बन कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर देऊ शकता. सो लेट्स मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच.